1999च्या कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जाते। या दिवसात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आणि ऑपरेशन विजयाच्या यशस्वी समाप्तीचा 26वा वर्धापन दिन आहे। 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील जागांवरून हुसकावून लावण्यात आल्यानंतर युद्धाचा अधिकृत अंत झाला आणि त्यामुळे हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला गेला। या युद्धात भारतीय सशस्त्र दलातील 527 सैनिकांनी आपले प्राण गमावले। आज या ठिकाणी 26 जुलै हा देशभरामध्ये एक कारगिल दिन या ठिकाणी देशात आपला साजरा केला जातो। आजच्या दिनी जे कारगिल युद्धामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या शहीदांना प्रथमतः आपण या ठिकाणी मेणबत्ती लावून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत। नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर कारगिलमध्ये सहभागी झालेले काशीनाथजी भंडारी यांचा मान सन्मान केला व त्यांचे मनोगत ऐकून लढाईचे अक्षरशः थरार डोळ्यासमोर उभे केले। या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे युवा नेते कुणाल विक्रमजी लोणकर तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे यांनी केले। या कार्यक्रमाला समस्त केशवनगर मुंढवा ग्रामस्थ उपस्थित होते। जितीन दादा कांबळे, शहर सरचिटणीस माणिक शेट्टी, डॉक्टर दादा कोदरे, विक्रम लोणकर व सहकारी उपस्थित होते व समस्त केशवनगर ग्रामस्थ यांच्या वतीने माजी सैनिकांना सन्मान करून व मेणबत्ती दीपक प्रज्वलित करून भारतीय सैन्य दलातील वीर योद्ध्यांना मानवंदना देऊन श्रद्धांजली दिली। या प्रसंगी केशवनगर भागातील प्रतिष्ठित व्यक्ती व हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।